Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण चॅप्टर दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा कंटिन्यू करणार आहोत. दिस इज लेक्चर नंबर 2 स्टुडंट्स. काल आपण सिलेबस चॅप्टर वाइज डिस्ट्रीब्युशन बघितलं बोर्ड सीईटी अँड नीटचं ऑफ द बायोलॉजी चॅप्टर. येस, तर आपण हा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. सो yesterday आपण इंट्रोडक्शन बघितलं व्हॉट इज रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, राईट. देन मेल पार्ट मध्ये असे म्हणजे हा दिस इज द ओव्हरव्ह्यू ऑफ द चॅप्टर, राईट, की आपण या चॅप्टर मध्ये काय काय बघणार आहोत. सो इन जनरल आपण काल असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक इंट्रोडक्शन बघितलं, राईट, की व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, व्हॉट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. येस, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये देर इज नो फर्टिलायझेशन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशन इज सीन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असतो, whereas सेक्शुअल मध्ये दोन पॅरेंट इन्व्हॉल्व असतात, राईट. देन असेक्शुअल रिप्रोडक्शन कशात दिसतं आपल्याला तर लोअर प्लांट्स मध्ये, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला कशात दिसतं हायर प्लांट्स मध्ये. येस, तर आपण आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही मेथड्स डिस्कस करणार आहोत. येस, रिप्रोडक्शन म्हणजे काय, दॅट इज समथिंग इज प्रोड्युसिंग, राईट. री म्हणजे प्रोडक्शन ऑफ द सेम स्पीशीज. येस, सो आता आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही मेथड स्टडी करणार आहोत की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कशा पद्धतीने विच आर द मेथड्स की त्याच्यात कसे रिप्रोड्यूस होतात. येस, सो द फर्स्ट मेथड वी आर गोइंग टू डिस्कस स्टुडंट इज द बडिंग. Yes, the first one we are going to discuss is budding. So students, budding काय असतं? Yes, budding काय? फर्स्ट ऑफ ऑल ही कॉमन मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची. येस, आणि ही मेथड कुठे टेक प्लेस करते, फेवरेबल कंडिशन्स मध्ये करते बाय प्रोड्युसिंग वन और मोर आउटग्रोथ. आता फॉर एक्झाम्पल घेऊ आपण स्टुडंट्स. सी, दिस इज अ हायड्रा प्लांट. ओके, हायड्रा प्लांट मध्ये आपल्याला एक एक्सटर्नल ग्रोथ दिसते. येस, व्हेन दिस बर्ड गेट्स मॅच्युअर्ड, येस, काय होतंय, ही बर्ड जेव्हा मॅच्युअर होते तेव्हा इट डेव्हलप्स और इट ग्रोज इंडिव्हिज्युअली. येस, दिस बर्ड ग्रोज इंडिव्हिज्युअली ॲज अ न्यू प्लांट, आणि याला आपण काय म्हणतो स्टुडंट, दिस इज द बडिंग. येस, आता ही ग्रोथ कुठे, एक्सटर्नली, सो इट इज कॉल्ड एज एक्सटर्नल बडिंग. Yes, when an outgrowth is seen in the hydra plant and when that outgrowth or that bird matures and then it detaches from the parent body. ही काय झाली student, this is the main hydra plant. Yes, so this is the parent body where what is happening, the bird or the आउटग्रोथ गेट्स डिटॅच. काय होते, ही डिटॅच होते, मॅच्युअर झाल्यावर ही आउटग्रोथ डिटॅच होते अँड डेव्हलप्स इनटू अ न्यू प्लांट. येस, दिस इज द न्यू प्लांट. न्यू प्लांट. सो जेव्हा ही प्रोसेस होते इट इज कॉल्ड एज बडिंग. ही एक्सटर्नली आउटग्रोथ आहे, सो इट इज कॉल्ड एज एक्सटर्नल बडिंग. येस स्टुडंट्स, इज इट क्लिअर. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये बघितलं तर टेक्स्टबुक मध्ये आपल्याला एक्झाम्पल कशाचं दिलं, दिस इज द एक्झाम्पल ऑफ हायड्रा. येस, हायड्राचं एक्झाम्पल आहे हे. नाव इन आवर टेक्स्टबुक एक्झाम्पल दिलंय ईस्ट. येस, दिस इज ईस्ट हॅव्हिंग मेनी birds. So east multiple birds form होतात and that process is called as budding. Yes, east. So कुठे budding takes place करते student, it takes place during favorable conditions by producing one or more birds or outgrowth. Yes,
दिस इज एक्सटर्नल बडिंग. आता इंटरनल बडिंग पण आपल्याला दिसते. येस, हाइड. नाउ इंटरनल बडिंग कशात दिसते? सी स्टुडंट्स, रिमेंबर द एक्झाम्पल्स, कारण तुम्हाला एक्झाम्पल्स वरती क्वेश्चन्स, एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जातील. येस, नाउ इंटरनल बडिंग पण दिसते. इंटरनल बडिंग कुठे दिसते? सो इंटरनल बडिंग इज सीन इन द पोरिफेरा स्पॉन्जेस मध्ये. ओके, पोरिफेरा फायलम, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज स्पॉन्जेस. येस, याच्यात आपल्याला काय दिसते? इंटरनल बडिंग. इज इट क्लिअर स्टुडंट? बडिंग म्हणजे काय कळलं तुम्हाला? की सपोज अ आउटग्रोथ और अ बर्ड इज ग्रोन mature state, it detaches from the parent body and develops or grows as a new body or a new plant, and that is called as budding. Is it clear? Yes. नेक्स्ट आपण बघणार आहोत बायनरी फिजन काय असतं. येस, द सेकंड असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड वी आर गोइंग टू सी इज द बायनरी फिजन. स्टुडंट्स, सी वर्ड इटसेल्फ टेल आपल्याला काय म्हटलंय? फिजन. फिजनचा अर्थ काय स्टुडंट? की फिजन म्हणजे टू ब्रेक, राईट. आपण बघितलं फ्युजन. फ्युजन म्हणजे काय? की दोन गोष्टी एकत्र येत आहेत, राईट. तसंच फिजनचा अर्थ काय? टू ब्रेक इन टू पार्ट्स. येस, फिजनचा अर्थ काय? टू ब्रेक इन टू पार्ट्स, राईट. तर आपल्याला बायनरी फिजन कशात दिसतं स्टुडंट्स? येस, एक्झाम्पल आपण घेऊया अमीबाचं. ओके, now this is the example of amoeba we are drawing. See what is happening? This is the parent cell of amoeba. Yes, काय आहे हे? parent cell ज्याच्यात बायनरी फिजन होत आहे. parent cell example is of amoeba. Okay, what is happening in the next step? The nucleus is joining. Yes, the nucleus is lengthening. Next मध्ये काय होत आहे? कॅरिओकायनेसिस होत आहे. येस, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आपण मायटोसिस मध्ये बघितलंय स्टुडंट्स की काय होत आहे? जेव्हा डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस होतं त्याला काय म्हणतो आपण? कॅरिओकायनेसिस. इन नेक्स्ट स्टेप काय होत आहे? दॅट त्यांचं सायटोप्लाझम पण डिवाइड झालंय. दॅट इज सायटोकायनेसिस ऑल्सो टेक्स प्लेस आणि टू डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. येस, व्हॉट आर दीज? दीज आर द डॉटर सेल्स. येस, काय झालं स्टुडंट्स? दिस इज द प्रोसेस ऑफ बायनरी फिजन. फ्रॉम द पॅरेंट सेल हाऊ द डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. Yes, by the division of nucleus and the division of cytoplasm. तर हा example काय आहे? This is of amoeba. Yes, so binary fissions आहे. 3 types चे student. किती types आहेत? 3 types. Yes, 3 types of binary fission. The first one is simple, जे आपल्याला amoeba मध्ये बघायला भेटलं. Yes, the first one is of simple. Okay, next is seen in simple is seen in the amoeba. Okay, I will write with another pen म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. Okay, simple. Okay, next the second one काय students? तर longitudinal. काय? just a second. आता लॉन्जिट्युडनल सेक्शन म्हणजे जर ऍक्सिसच्या हिशोबात
fission झालं तर that is called as longitudinal, right? Y axis, x axis, right? तर आता सपोज आता हा एक प्लांट सेल आहे, जस्ट इमॅजिन दिस इज अ प्लांट सेल. ओके, त्या प्लांट सेल मध्ये सेक्शन लॉन्जिट्यूडनल वाया y axis होता है. yes, and we are getting two cells, two daughter cells. yes, so this type of fission is called as longitudinal fission. Is it clear students? Next काय third type of fission, that is the transverse fission. ट्रान्सवर्स फिजन. आता ट्रान्सवर्स फिजन आपण बघितलंय बायोलॉजी, स्पेशली आपण जेव्हा प्रॅक्टिकल करतो आपण काय करतो, ट्रान्सवर्स कट करतो, राईट? ट्रान्सवर्स कट करतो. ऑनियन पीलचं तुम्ही प्रॅक्टिकल पण केलेलं असेल, राईट? तर आता सपोज दिस इज अ सेल अँड वी आर कटिंग द सेल ट्रान्सवर्सली, राईट? आणि आपल्याला काय भेटतंय, टू डॉटर सेल्स आर फॉर्म. सो दिस इज द this type of section or this type of fission is called as the transverse fission. yes, आता longitudinal simple binary fission is seen in amoeba, right? आता longitudinal binary fission कशात बघायला भेटतं स्टुडंट्स आपल्याला? the example is युग्लेना. yes, युग्लेना काय आहे, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, पण तरी त्याच्यात आपल्याला काय दिसतं स्टुडंट्स, असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन दिसतं, राईट? एक्झाम्पल इज युग्लेना. आणि ट्रान्सवर्स बायनरी फिशन आपल्याला कशात बघायला भेटतं स्टुडंट्स? द एक्झाम्पल इज पॅरामोशियम. येस, पॅरामोशियम मध्ये आपल्याला हे बघायला भेटतं. येस, हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ पॅरामोशियम स्टुडंट? येस, असं समवट स्ट्रक्चर असतं पॅरामोशियमचं, त्याला आपण काय म्हणतो, स्लीपर फ्ल्यूक. येस, स्लीपर लाईक स्ट्रक्चर आहे, राईट? जेव्हा याच्यात आपल्याला ट्रान्सवर्स फिजन दिसतं, देन दिस पार्ट विल बी द अनदर वन अँड दिस विल ग्रो सेपरेटली. येस, हे दोन्ही सेपरेटली ग्रो करतील. येस, टू डॉटर सेल्स जसं आपण म्हणतो तसं फॉर्म होईल. सो द also paramocium is also called as sleeper fluke. yes, काय म्हटलंय पॅरामोशियमला? स्लीपर फ्ल्यूक. इज इट क्लिअर स्टुडंट की बायनरी फिजन काय असतं? Binary fission is seen in the amoeba where the parent cell gets divided into the daughter cell by the karyokinesis and cytokinesis. Fission म्हणजेच फिजनचा अर्थच म्हणजे टू ब्रेक इन द टू पार्ट्स, राईट? तर आपण थ्री टाइप्स ऑफ बायनरी फिजन बघितले, सिंपल, लॉन्जिट्युडनल अँड ट्रान्सवर्स, राईट? तर सिंपल बायनरी फिजन आपल्याला कशात बघायला भेटतंय? अमीबा मध्ये. येस, लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन, सपोज दिस इज वन टाइप ऑफ सेल, जर वाय ऍक्सिस थ्रू जर त्याचं फिजन होत असेल, इट इज कॉल्ड एज लॉन्जिट्युडनल फिजन. एक्झाम्पल इज युग्लेना. दो युग्लेना इज अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, then also asexual mode of reproduction is seen, that is the process is the binary fission. okay, the third आपण बघितलं third type, that is the transverse fission. एका suppose एका सेलला ट्रान्सवर्स सेक्शन घेतोय आपण, we get two daughter cells, right? and example we saw is about the paramocium. yes, third आता टाइप बघणार आहोत आपण. what is the third we are going to see is the spore formation. yes, formation. मध्ये काय होतं स्टुडंट्स, आपण बघितलं असेल एक्झाम्पल फंगसचं, राईट? द स्पोर्स आर फॉर्म. आता ही एक फंगस बॉडी आहे, राईट? त्याच्यात खूप सारे स्पोर्स आहेत. नंतर आपण काय बघतो, these spores are coming out. yes, हे याच्यातनं बाहेर येत आहेत. this is the spore formation technique. yes, sorry, method. what happens in spore formation? कुठे दिसतं हे spore formation method? where it is seen? it is seen in the fungus. It is a type of asexual reproduction which occurs by the
फ्लॅजेलेटेड मोटाईल झू स्पोर्स. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. दिस एक्झाम्पल इज ऑफ फंगस. येस, द नेक्स्ट एक्झाम्पल वी आर गोइंग टू सी इज कॅल्मेडॉमनस मध्ये. ओके, कॅल्मेडॉमनस मध्ये काय होते? नाव लुक ॲट हिअर स्टुडंट्स. ओके, दिस इज अ बॉडी, प्लांट बॉडी सपोज. ओके, त्याच्यात काय आहेत? स्पोर्स आहेत. सी, दिस आर द स्पोर्स. आता हे स्पोर्स स्टुडंट्स, दे आर कमिंग आउट, येस, ऑफ दॅट बॉडी. काय होत आहेत? दे आर कमिंग आउट ऑफ द बॉडी. कसे येत आहेत? बिकॉज दे हॅव फ्लॅजेला. काय त्यांच्याकडे स्टुडंट्स? दे हॅव फ्लॅजेला. ओके, सी दिस, ही प्लांट बॉडीला काय म्हटलंय आपण? झू स्पोरॅन्जियम. काय म्हटलंय? झू स्पोरॅन्जियम. ओके, and these spores coming out are called as zoospores. कसे येणार? कारण त्यांच्याकडे काय आहे? फ्लॅजेला. येस, दिस इज द फ्लॅजेला. त्यांच्याकडे फ्लॅजेला आहे, त्यामुळे त्यांना काय म्हटलंय स्टुडंट्स? दे आर कॉल्ड एज फ्लॅजेलेटेड मोटाईल झूस्पोर्स. येस, आता हे आपल्याला कशात दिसतं? वी सी दिस इन द ग्रीन algae. स्पोर फॉर्मेशन इज सीन इन द ग्रीन algae. येस, ग्रीन algae. Example is Calmedomonas. Yes, example is, this example is of Calmedomonas. Yes. So spore formation is again a asexual type of reproduction where this example is seen, spore formation is seen in fungus, in the green algae Calmedomonas, where the plant body is called as the zoosporangium, out of which the spores are coming out, called as zoospores, having flagella. So they are called as flagellated motile zoospores, which can grow independently into a new organism. Right? हे काय करतात? हे बाहेर येतात and then they develop into the, grow into the new organism. Grow into new organism. Is it clear student? की ह्याच्यात असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, ज्याच्यात हे स्पोर फॉर्मेशन टेक्निकनी अ न्यू ऑर्गॅनिझम इज बीन फॉर्म. Yes, the next example we will see is of the penicillium. Yes, penicillium मध्ये काय होत आहे? This is the structure, rough structure of penicillium. Yes, काय होत आहे penicillium मध्ये? आता zoosporangium मध्ये कुठे होते? Inside the plant body, but या केस मध्ये the spores are outside. Yes, स्पोर काय एक्सटर्नली आहेत. तर या स्पोर्सला काय म्हटलंय आपण? कोनिडिया स्पोर्स. काय म्हटलंय? कोनिडिया spores. Now these spores will grow individually, seen in the penicillium. Penicillium. याला कोनिडिया स्पोर्स फॉर्म होत आहेत, त्यामुळे त्यांना काय म्हटलंय? कोनिडिया फॉर्मेशन. येस, कोनिडिया फॉर्मेशन. इज इट क्लिअर स्टुडंट्स? येस, आय होप तुम्हाला कळतंय. आतापर्यंत आपण बडिंग बघितलं, बायनरी फिजन बघितलं आणि द थर्ड इज द स्पोर फॉर्मेशन. सी स्टुडंट्स, बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे ना, वेअर वी हॅव टू अंडरस्टँड द कन्सेप्ट्स. येस, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग गरजेची आहे, कारण किती गोष्टी आपण रट्टा मारणार आहे. व्हेन युअर कन्सेप्ट्स आर क्लिअर, एव्हरीथिंग यू कॅन राईट ऑन इन युअर ओन वर्ड्स. ओके, आणि कन्सेप्ट्स क्लिअर असेल तो नॉट अ सिंगल रॉंग. ओके, सो जस्ट रिमेंबर द एक्झाम्पल्स. आतापर्यंत आपण काय बघितलंय? राईट, असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं. एक्सटर्नल बडिंगचं एक्झाम्पल काय आहे? हायड्रा. येस,
Hydra is the example of external budding. Then we saw yeast. Internal budding चे example काय? Sponges in the phylum Porifera. Yes. Next we saw about the binary fission. The simple binary fission seen in the amoeba. The longitudinal binary fission in the euglena, and the transverse binary fission in the paramecium, called also as sleeper fugue. Yes. Next we saw about the spore formation, right? Spore formation काय? Spores ni a new organism is being developed. So we saw the example of fungus, Calvidomynus and Penicillium. Yes, याच्यात काय होतात? Zoospores form होतात, right? This zoospores have the flagella for locomotion, so they are called as flagellated motile zoospore, which then can grow into the independently into the new organism or the new individuals. Is it clear? Now fourth we are going to see the fermentation process. Yes, the fourth we are going to see the fragmentation process. काय वर्ड इटसेल्फ आपल्याला सांगते काय होतंय फ्रॅगमेंटेशन मध्ये? स्मॉल फ्रॅगमेंट्स आर बीइंग मेड. येस, काय होतंय फ्रॅगमेंटेशन मध्ये स्टुडंट? स्मॉल फ्रॅगमेंट्स बनतात, राईट? विल मेक स्मॉल फ्रॅगमेंट्स, विल मेक स्मॉल फ्रॅगमेंट्स. येस, तर हे कशात दिसतं आपल्याला स्टुडंट्स? इन द स्पायरोगॅरा. येस, स्पायरोगॅरा कुठे फाउंड होतं स्पायरोगॅरा स्टुडंट्स? इन द पॉन्ड्स. येस, रिव्हर्स मध्ये नसतं, बिकॉज इट इज रिव्हरचं वॉटर कसं असतं? फ्लोटिंग असतं, राईट? वी कॅन सी दिस इन द पॉन्ड्स. येस, ग्रीन स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात. दॅट इज नथिंग बट द स्पायरोगॅरा. ओके, व्हॉट इज हॅपनिंग? या स्पायरोगॅरा मध्ये fragments होतात. See, now this fragment develop into the small fragments. Yes, develop into the fragments. तर या टेक्निकला काय म्हटलंय? फ्रॅगमेंटेशन. The last technique of the asexual reproduction is the vegetative propagation, right? काय असतं स्टुडंट्स व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन टेक्निक? व्हॉट इज द मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन? ज्या टेक्निक मध्ये, येस, फर्स्ट वी विल राइट, देन आई विल एक्सप्लेन. ओके, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सी स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे की जनरली प्लांट्स कशातनं जर्मिनेट होत आहे? सीड मधनं, राईट? जनरली काय होतंय? नॉर्मली प्लांट जर्मिनेट फ्रॉम द सीड, राईट? बट जर आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ अ प्लांट किंवा ग्रोथ ऑफ अ प्लांट दिसत असेल फ्रॉम अ डिफरंट पार्ट, येस, जर आपल्याला डिफरंट पार्ट मधनं जर ग्रोथ दिसत असेल तर त्याला आपण काय म्हटलंय? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. ओके, सो डिफरंट पार्ट मधनं ग्रोथ म्हणजे कुठून दिसते आपल्याला? लीव्स, येस, स्टेम, लीव्स, स्टेम and roots. Yes, जर आपल्याला या पार्ट्स मधनं a new plant has been developed, so that technique is called as vegetative propagation. कारण नॉर्मली आपण सीड मधनं ग्रोथ दिसते आपल्याला प्लांटची, राईट? बट इफ द डेव्हलपमेंट ऑफ अ प्लांट from different vegetative part, it is called as the vegetative propagation. तर या vegetative propagation मध्ये आपण 3 टेक्निक्स बघणार आहोत. Yes, the first is the cutting. Yes, first one is the cutting technique.
तर या कटिंग टेक्निक मध्ये काय, फर्स्ट ऑफ ऑल इट इज द आर्टिफिशियल मेथड. येस, आपण बघितलं आता हे आपण रोजचं प्लांट आहे सपोज स्टुडंट्स. येस, तर रोजचे जे स्टेम्स आहेत, येस, त्या स्टेम्सला आपण रोजच्या स्टेम्सला आपल्या घरात आणून एका पॉट मध्ये लावलं, right? So automatically what happened, from that stem a rose plant is being developed. Yes, right? So it is called as the cutting method. Yes, simple. काय होतंय कटिंग मध्ये, रोज ची स्टेम आपण घेऊन आलोय. Yes, that we have potted into the pot. Okay, that we have planted into a pot. What is happening? It is growing into a flower. Yes, it is growing into the flower or a plant. So this method is cutting. Example, कशात दिसते cutting is seen in the rose, hibiscus plant. Yes, see students, remember the examples. Cutting method is seen in the rose, hibiscus and blackberry plant. Okay, now next method काय, grafting. काय next method student, grafting. काय ग्राफ्टिंग टेक्निक, सी आता जर सपोज एक मँगोचं प्लांट आहे. ओके, याला खूप सारे मँगोज येतात. ओके, बट याची इम्युन सिस्टम इज नॉट गुड. ओके, नेक्स्ट आहे दुसरं मँगोचं प्लांट, याची इम्युन सिस्टम खूप चांगली आहे, बट याला मँगोच येत नाही. सो व्हॉट वी आर डुईंग, या मँगोची आपण एक स्टेम घेतोय. Yes, we are taking a stem of this mango tree, okay, or mango plant, and we are taking another stem of this mango. Okay, आणि आपण त्यांना अशा पद्धतीने कट करतोय स्टुडंट की त्यांना आपण जॉईन करू शकू, and we are joining them by a thread. Okay, this is the thread, this is the stem. Okay, इज इट क्लिअर. आपण एक आपल्याकडे एक असा मँगो ट्री आहे किंवा असा एक मँगो प्लांट आहे की त्याला खूप सारे मँगोज येतात, बट त्याच्याकडे त्याची इम्युन सिस्टम इज नॉट गुड. ओके, अँड द सेकंड मँगो प्लांट वी आर हॅव्हिंग और मँगो ट्री की ज्याची इम्युन सिस्टम खूप चांगली आहे, बट त्याला मँगो येत नाही. येस, नाउ व्हॉट वी आर डुईंग, या मँगो ट्रीची एक स्टेम कट केली आपण, आणि या मँगो ट्रीची एक स्टेम कट केली, अँड वी हॅव कट देम इन सच अ वे की त्या दोघांना आपल्याला जॉईन करता येईल वाया थ्रेड. ओके, आणि जर थोड्या दिवसांनी आपण हा थ्रेड काढला स्टुडंट, सो आपण काय बघू, दे हॅव जॉईन्ड टुगेदर. ओके, अँड अ न्यू प्लांट इज बीन फॉर्म्ड. न्यू plant is formed. Okay, so this technique is grafting. Is it clear student, काय grafting? Here parts of two plants are joined in such a way that they grow as a one plant. Yes, two parts of plant are joined in such a way that they grow as a one plant. Yes, that technique is called as a grafting. Yes, the third technique we are going to see is tissue culture, right? Tissue culture. तर टिश्यू कल्चरची टेक्निक कुठे बघायला भेटते स्टुडंट्स आपल्याला? वी कॅन डू दिस इन ओनली लॅब्स. येस, बिकॉज याच्यासाठी आपल्याला काय लागतं, न्यूट्रिएंट मीडियम इज रिक्वायर्ड फॉर टिश्यू कल्चर. राईट, what is required, nutrient medium. Nutrient medium कशाचा असतं स्टुडंट, it is of the agarose gel. Yes, so
It is a method in which a small amount of a plant tissue is grown to give many plants. Yes, many plantlet. कशात आपण हे पेट्री डिश मध्ये करतो? In the sterile medium. Yes, it is done in the sterile medium. All this plant cells are put up in a petri dish, and then that is grown in a sterile condition in the agarose gel. So it is फक्त हे कुठे करतो आपण? लॅब्स मध्ये. Yes, so here we complete with the asexual reproduction. Yes, is it clear students? आपण asexual reproduction मध्ये काय काय बघितलं? Budding, we saw the budding technique, budding mode of asexual reproduction, then we saw binary fission, then spore formation, then fragmentation, vegetative propagation. Vegetative propagation मध्ये आपण 3 techniques बघितल्या, that is cutting, grafting and tissue culture. So here we complete with the asexual reproduction. Okay, so in the next lecture we will start with the sexual reproduction that is taken place in हायर प्लांट्स. येस, सेक्शुअल रिप्रोडक्शन कुठे होतं? हायर प्लांट्स मध्ये. जर स्टुडंट्स तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर प्लीज लाईक करा लेक्चरला. आय होप वॉट एव्हर आय एम टीचिंग इज अंडरस्टँडिंग टू यू. Yes, so in next lecture we will study about sexual reproduction in higher plants. Yes. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी MST CET नर्सिंग एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस, लाईव्ह लेक्चर्स अँड रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन. तर विद्यार्थी मित्रांनो, या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला एड्युकेटरशी इंटरॅक्ट करता येतं. आपण एड्युकेटर आणि विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर करता येतील, जेणेकरून तुम्हाला इंटरॅक्ट करता येईल एड्युकेटरशी आणि तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला ₹5,000 मध्ये प्रोव्हाइड करत आहे. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू कॅन डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्ससाठी आपल्या बॅचेस फॉर द अकॅडमिक इयर 2026 साठीचे ऑलरेडी आपले बॅचेस स्टार्ट झालेला आहेत. एव्हरी मंडेला आपली एक नवीन बॅच लॉन्च होते. तर लवकरात लवकर तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. एवढंच नाही तर ग्लोबल ऑनलाईन पोस्ट एक्झाम, म्हणजे एकदा तुम्ही नर्सिंग सीईटीची एक्झाम दिल्यानंतर देखील ग्लोबल ऑनलाईन तुमच्याशी कनेक्ट असणार आहे. तेव्हा ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला राईट फ्रॉम तुमचे कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जे MST CET नर्सिंग 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत. थँक्यू.